तर हॅलो गाईज जणू आपल्याकडे पहिला पाऊस तर पडलेला आहे, पण त्याच्यानंतरची परिस्थिती काही चांगली नाही आहे. तर आज सुद्धा आपण आलेलो आहोत असंच फिरत फिरत शेतामध्ये. पण पहिल्या पावसानंतरच तुम्ही हिरवळ बघू शकता, अशी कशी मस्त हिरवळ होत चाललाय. तर जाऊया पुढे शेतात. आज आपल्यासोबत ऋषभ आहे, तो चाललेला आहे पुढे. आणि आज बघूया पावसानंतर शेतातलं माहोल कसा आहे. आणि बघा लास्ट टाइमची फ्रेम बघा आणि ही फ्रेम बघा, किती ग्रीनरी वाढली आहे एका पावसानंतर. पण त्याच्यानंतर कधी परत पाऊस येईल हे कोणालाच माहिती नाही, कारण का पावसाचा काय तालमालच वाटत नाहीये. तर आता आपण जाऊया शेतामध्ये, जरा बघूया शेतामध्ये काय अपडेट आहे. इथे सुद्धा बारकी बारकी मस्त ग्रीनरी येत चाललेली आहे. आणि आता झाडावर एकही आंबा दिसणार नाही, कारण का थोडाच पाऊस पडला पण एवढी हवा होती की सर्व आंबे पडून खराब झाले असणार. स्वतः असाच एक फेरफटका मारूया शेतामध्ये. आणि बघा ते सुद्धा एक आंब्याचं झाड आहे, इकडे आंब्याचं झाड आहे. पण आता आपल्याला काहीच मिळणार नाही लास्ट टाइम सारखं. काय कुठे मध्ये आहे होलात? हा बघ ना इकडे काय. तर हा बघा इकडे आपल्याला खेकडा सुद्धा बघायला भेटलेला आहे. सो आता जस्ट आपण या साईडून आलोत आणि इथे एकदा बघा किती शांतता आहे. या साईडला सुद्धा थोडीफार शेती आहे आणि हा व्ह्यू बघा, फुल लाईन अशी पासून ते शेवटपर्यंत अशी झाडांनी, मोठमोठ्या झाडांनी आहे. मस्त पूर्णची लाईन आहे ना, खूप मोठमोठी झाडं आहेत. आणि आता आपण इकडून चाललोत ना, हा ओळ आहे, इकडून थोडंफार पाणी जाते पावसाळ्यात. तर आता आपण तिकडून पुढे जाऊन बघूया की एक्झॅक्ट कसं आहे. तर हा बघा ओळ, आणि आपला ऋषभ पुढे गेलेला आहे चेक करण्यासाठी. आणि इथून असं या साईडून बहुतेक पाणी येत असावं. इकडे पॅक केलेलं आहे आणि इकडे मस्त की केळ्यांची वाडी आहे. तर असं हे लोकेशन आहे बघा, पूर्ण चारी बाजूनी झाडं आणि एकदम शांतता आणि थंडावा. तर इथे आपल्याला बगळा सुद्धा बघायला मिळतोय. आणि आपण जस्ट आता या साईडून आलोत. इकडे झुडपांमध्ये थोडंफार काहीतरी हल्लं, आपल्याला थोडी भीती वाटली. पण इथे बघा आपल्याला काय बघायला भेटलंय. तर एक बैल आहे, तो शक्यतो व्हिडिओमध्ये तर दिसत नाही कारण का त्याचा रंग पण एकदम भारी आहे. पण तो असा या झुडपातून बाहेर आला ना, 2 सेकंडसाठी आम्हाला सुद्धा भीती वाटली. पण आता तुम्हाला पुढे जाऊन जरा त्याला दाखवतो. हे व्हिडिओमध्ये दिसतच नाही तो. तर हा बघा फुल ब्लॅक, आणि असा झाडातून जसा आला ना, 2 सेकंडसाठी तर आम्ही घाबरलो. आणि तो सुद्धा आम्हाला घाबरला की एक्झॅक्ट कोण आलं. तर आपण त्याला डिस्टर्ब न करता आपण जाऊया पुढे दुसऱ्या शेतामध्ये. सो आत्ता आपण फिरत फिरत अजून थोडे पुढे चाललोत. त्या दिवशी तुम्हाला जो ओळ दाखवला त्याची परिस्थिती एका पावसानंतर बघा की किती पाणी साचलेलं आहे. त्याला पाणी या साईडून येते आणि याच्या खालतून त्या साईडला जाते. आणि आता आपण चाललेलो आहोत या रस्त्याने. दोन्ही बाजूला मस्त कंपाऊंडमध्ये अशी पानं पडलेली आहेत आणि त्यामधून आपण चाललेलो आहोत. दोन्ही बाजूला वाड्या आहेत. नंतर आपण पुढे एक छोटं तळ आहे, ते सुद्धा आपण जाऊन बघूया की त्याच्यामध्ये थोडंफार पाणी आहे की ते खालीच आहे अजूनपर्यंत. आणि इथे विहीरसुद्धा आहे, पण ती दुसऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये आहे, तर आपण तिथे जाऊ नाही शकत. आपण जाऊया थोडं पुढे. आणि इकडे चिखल बघा, पाऊस पडून जवळपास 2 दिवस झालेत, पण इकडे काहीच सुकलं नाही. बाकीचा एरिया भरपूर सुकून गेला आहे, पण इकडे अजून फुल चिखल आहे. आणि आपल्याला समोरच तलाव बघायला भेटेल. आपण आता तलावासमोर येऊन थांबलेलो आहोत. त्या दिवशी तर काहीच पाणी नव्हतं, पण एका पावसानंतर एवढं पाणी साचलेलं आहे. आणि हे पाणी बऱ्यापैकी घाणच आहे. आणि याच्या बाजूला चारही बाजूनी अशी झाडं आहेत, अशी काय तलावाला कंपाऊंड केलेली आहे. सो आजचा माहोल खूप चांगला आहे, पण पाऊस नाही ना, त्याच्यामुळे खूपच गरम होत आहे आणि हीट होत आहे. तर आपण आजचा छोटासा व्लॉग इथेच एंड करूया. जेव्हा इथे पाऊस वगैरे पडत असेल तेव्हा आपण इकडचा अजून एक व्हिडिओ बनवू, ज्याच्यात तुम्हाला पावसामधला इकडचा माहोल बघायला भेटेल. सर आजचा व्हिडिओ एवढाच होता. जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.